राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय हरी मंडळी. मी संजय काळवाखे पाटील. मी अनेक शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यातला माझा पाठ कसा करावा हा एक व्हिडिओ आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये शब्दांची मर्यादा असते, म्हणून आज मी सविस्तर पुन्हा आज हा व्हिडिओ बनवत आहे. कृपया आपण ही युक्ती वापरावी. तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, परंतु तुमचा काहीतरी थोडा फायदा व्हावा या उद्देशानं जर हरिपाठ संध्या करत असाल तर पंचपदी असते. ती पंचपदी कशी असते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पहिलं पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास दुका म्हणे, किंवा अलंकावती पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. अशा प्रकारचं अगोदर नमन होतं आणि नंतर रामकृष्ण हरी हे भजन होतं. नंतर रूपाचा अभंग होतो आणि रूपाचा अभंग झाल्यानंतर सुंदरते ध्यान अभंग होतो आणि पुन्हा विठोबा रुखमाई गजर होतो आणि तदनंतर हरिपाठाला सुरुवात होते. ज्ञानदेवांचा हरिपाठ विशेषतः अशा पद्धतीनं सुरू होतो. आणि म्हणून त्यानंतर हरिपाठ सुरू होताना देवाची द्वारीपासून हरिपाठ सुरू होतो. पण तुम्हाला मी माझ्या जीवनात घडून गेलेल्या काही घटना विषद करणार आहेत. मी लहान असताना मंदिरावर हरिपाठ व्हायचा आणि योगायोगाने सप्ताह असताना माझे गुरुवर्य फुलसिंग महाराज पाठ घेत असायचे सकाळी. आणि त्यांना मी माझा प्रश्न त्यांच्यापुढे टाकला की माझ्याकडून हे लोक हरिपाठ समोर म्हणतात, बाकीची भजनी मंडळी, आणि माझ्यावर मात्र मला सवय अशी पडली की त्यांनी ते पुढचे शब्द म्हटल्याशिवाय मला मागचं कडवं येत होतं. म्हणजे पूर्वी देवाची द्वारी उभा क्षणभरी एक माणूस म्हणतो आणि त्याच्यानंतर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असं म्हणण्याची पद्धत आहे. चक्रवाळ पद्धतीनं पूर्वार्ध एकानं म्हणायचा आणि उत्तरार्ध दुसऱ्यानं म्हणायचा. त्याने पूर्वार्ध म्हटल्यानंतर मला उत्तरार्ध म्हणता येत होता, पण पूर्वार्ध त्यांनी म्हटल्यानंतरच माझ्या ध्यानात यायचा उत्तरार्ध. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून अनेक लोकांची अशी तारांबळ होते की हरिपाठ पुढे म्हणता येत नाही. तर गुरुवर्यांनी मला युक्ती सांगितली की तू असं कर, एक वही घे, प्रत्येक अभंगाचा म्हणजे 9 अभंगाची जी मालिका आहे रामकृष्ण हरीपर्यंत, तोपर्यंत एक एक अभंगाची सुरुवातीचे अक्षर लिही. उदाहरणार्थ दे च त्रि भा यो सा प स वी आणि रामकृष्ण हरी, असं 9 अभंगाचा सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्रिह तीस वगैरे पुन्हा दुसरी मालिका अशाच पद्धतीने वेळ वाढेल म्हणून पुढचं मी सांगत नाही. म्हणून देव च त्रि भा यो सा प स वी आणि रामकृष्ण हरी असं ही क्रमवारी ठेवून ज्ञानदेव कोणत्या कडव्यामध्ये काय म्हणतात त्या तर देच्या खाली ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे सुरुवातीचे अक्षर ज्ञानदेव काय म्हणत ते लिहायचं.
आणि आपला अ, हरिपाठ अशा पद्धतीनं ध्यानात कसं राहील क्रमवारीनं. हा अभंग पाठ असतात, परंतु क्रमवारीनं म्हणताना अवघड जात असतात. म्हणून आत्मविश्वास वाढवायचा आणि हरिपाठ पाठ करायचा ही युक्ती माझ्या गुरुवर्यांनी मला सांगितली आणि मी ती तुमच्यापुढं विशद केलेली आहे. याचा तो आपल्याला उपयोग होत असेल तर करून घ्यावा. मी तुम्हाला ज्ञान सांगण्याचा योग्यतेचा आहे किंवा नाही हे मला माहीत नाही, परंतु माझ्या गुरुवर्यांनी मला युक्ती सांगितली ती आपणापुढं विशद करत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.